हॅलो स्टुडंट, आपण सायन्स 2 मधील चॅप्टर नंबर 8 यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो आहे, बरोबर. त्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम, ईस्ट, किन्व या 3 उपयुक्त सूक्ष्मजीवांची यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती घेतली. तसेच त्यांचे आपल्यासाठी होणारे फायदेही पाहिले, बरोबर. तर यापुढे आपण पाहणार आहोत प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स ज्याला इंग्रजीत म्हणतात. मुलांनो, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला काही गोळ्या औषधे देतात, बरोबर. मग या गोळ्यांमध्ये प्रतिजैविके अँटीबायोटिक्स वापरली जातात. तसेच पिकांवरील वनस्पतींवरील रोग किंवा कीड पडते ती नष्ट करण्यासाठीही ही प्रतिजैविके अँटीबायोटिक्स वापरली जातात. मग नेमकी ही प्रतिजैविके म्हणजे काय? तर सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी आणि त्यांची वाढ थांबविण्यासाठी, म्हणजेच वाढीस प्रतिकार करण्यासाठी जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच ही प्रतिजैविके होय. बघा, आताच्या या 20व्या शतकात तर प्रतिजैविकांमुळे उपचारांमध्ये खूप मोठी क्रांती झाली आहे. त्यामुळं अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. क्षयरोग, पोलिओ, विषमज्वर अशा रोगांवर यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. क्षयरोग तर काही देशांमधून तर जवळजवळ पूर्णपणे नष्टच झाला आहे. बघा, काही प्रतिजैविके आदिजीवांना, प्रोटोझोआंना नष्ट करू शकतात आणि ती प्रामुख्याने जीवाणूंविरुद्ध, बॅक्टेरियांविरुद्ध कार्य करतात, बरोबर. बघा, ही प्रतिजैविके 2 प्रकारची असतात. एक म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. या विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजेच जी प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. ओके, आता उदाहरण बघू. एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन यांसारखी. बघा, काही वेळेस रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्वच आपल्याला सापडत नाही. अशी जेव्हा कंडिशन असते त्यावेळेस या विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ज्यांना इंग्रजीत म्हणतात. ओके, आता मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके बघू. जेव्हा रोग पसरवणारा सूक्ष्मजीव कोणता आहे हे आपल्याला निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरली जातात. ते शरीरातील रोगजंतूंचा नाशही करतात. आता उदाहरण बघता येईल आपल्याला. पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन. बघा, ही जी प्रतिजैविके आहेत यांच्या शोधाचे कार्य करण्यासाठी पुणे येथे 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांच्या अनेक विकारांवर संशोधनाचे कार्य करते. ओके, सो antibiotics are nothing but the carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms. Antibiotics, a discovery of the 20th century, 20व्या शतकात यांचा शोध लागला, have brought about a revolution in the field of medicine. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated, म्हणजे नष्ट झाला आहे, from some countries. Antibiotics mainly act against bacteria. Some antibiotics can destroy protozoas. बघा, अँटीबायोटिक्स जनरली बॅक्टेरिया नष्ट करतात, पण काही अँटीबायोटिक्स प्रोटोझोआंना पण नष्ट करतात. ओके, या अँटीबायोटिक्सचे 2 टाईप्स आहेत. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स अँड नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. बघा, सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट ए वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. जे अँटीबायोटिक्स अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करतात ते झाले ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ओके, फॉर एक्झाम्पल एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन,
tetracycline. Okay. When the pathogens cannot be identified, even even though the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. बघा, जेव्हा सिम्पटम्स दिसत असतील पण पॅथोजन बॅक्टेरिया कोणते आहेत हे समजत नाही, तेव्हा ते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरले जातात. ओके. Whenever a pathogenic microorganisms is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. For example, are penicillin, gentamicin, erythromycin. Okay. बघा, जेव्हा डिसीज प्रोड्यूस करणारा मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे हे माहिती असेल तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरले जातात. बघा, पुण्यामध्ये 1952 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था स्थापन झाली. ही संस्था वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अंडर मिझल्स, जॉन्डिस, फीवर आणि लंग्स डिसीजवर संशोधन करत आहेत. The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertake research related to disease like measles, gower, jaundice म्हणजे कावीळ, fever म्हणजे ताप या disease of lungs with support from World Health Organization. पेनिसिलिन हे प्रतिजैविक पेनिसिलियम या कवकापासून मिळते. स्ट्रेप्टोकोकाय, क्लॉस्ट्रेडिया, स्ट्रेप्टोकोकाय या प्रजातीचा नाश करण्यासाठी पेनिसिलिन हे प्रतिजैविक वापरतात. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे जे संसर्ग होतात ते पेनिसिलिनमुळे रोखले जातात. त्याचप्रमाणे निमोनिया, स्कारलेट फीवर म्हणजे लोहितांग ज्वर हा एक प्रकारचा ताप आहे. अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. आता आपण पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कसा लागला याची माहिती घेऊ. सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केली होती. 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग स्टॅफायलोकोकस जीवाणूंचे निरीक्षण करत होते. तेव्हा त्यांना एका बशीत बुरशीचे ठिपके वाढत आहेत असे दिसले. पण त्या ठिपक्यांभोवतीची जागा मात्र स्वच्छ झाली होती, म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झाले होते. ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय आणि तिच्यातील स्रावामुळेच जीवाणू नष्ट झाले होते हे त्यांनी अधिक अभ्यासाने सिद्ध केले. अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आले होते आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचा एका चांगल्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती आणि याच कार्यातून त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. ओके. पेनिसिलिन is a group of antibiotics obtained from a fungus, Penicillium, and it is used for controlling the infection caused by bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci, etc. पेनिसिलियम या फंगसपासून बनवले जाते. स्ट्रेप्टोकोकाय, क्लॉस्ट्रेडिया, स्टॅफिलोकोकाय यांसारख्या बॅक्टेरियांचे इन्फेक्शन्स कंट्रोल करण्यासाठी या पेनिसिलिन अँटीबायोटिक्सचा वापर करतात. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरिया इन्फेक्शन्स ऑफ द इयर, नोज, थ्रोट अँड स्किन ॲज वेल ॲज द डिसीज लाईक निमोनिया अँड स्कारलेट फीवर. ओके. बघा, याचा शोध कसा लागला. Alexander Fleming, a professor of microbiology at St. Mary's Hospital, had cultured varieties of bacteria and fungi in petri dishes in this laboratory. On 3rd September 1928, while observing Staphylococci cultures, he made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown.
but the area around those colonies was clean and clear. That is, bacteria had actually been destroyed. After further studies, he confirmed that the fungus growing there was penicillium and its secretion had destroyed the bacterial colonies. Okay, thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally, and this formed the basis of attempts to find cures for incurable diseases. बघा, या अलेक्झांडर फ्लेमिंगना ॲक्सिडेंटली पेनिसिलिनचा शोध लागला. ते स्टेफायलोकोकायचे निरीक्षण करताना त्या त्या एका पेट्री डिशमध्ये त्यांना समजले की बॅक्टेरिया नष्ट झाले आहेत आणि फंगी ग्रो होत आहेत. पुढे स्टडी करून हे फंगस पेनिसिलियम आहे हे त्यांनी प्रूव्ह केले. ओके मुलांनो, ज्याप्रमाणे ही प्रतिजैविके आजार बरा करतात त्याचप्रमाणे ती आपल्याला हानीही पोहोचवू शकतात. त्यासाठी आपण काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी पुढील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बघा, ही प्रतिजैविके नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. औषधाच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविके घेऊ नका. घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. एखाद्या आजारात डॉक्टरांनी प्रतिजैविके दिली तर डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी त्या प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा. तो डोस आपल्याला पूर्ण करायचा आहे दिलेला. जर तुम्हाला एखादे प्रतिजैविक उपयोगी पडले असेल तर तुम्ही ते दुसऱ्याला घेण्याचे सुचवू नका. म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधे घ्या. अशा प्रकारे ही प्रतिजैविके आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजेत आणि हाताळली पाहिजेत. ओके. अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन प्रेस्क्राइब्ड बाय अ डॉक्टर. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक्स फ्रॉम मेडिकल स्टोर्स विदाउट ए prescription from a doctor. Don't consume antibiotics on your own to treat common disease like a throat infection, common cold or influenza. Even if you feel well, before completing the prescribed course of the antibiotics, you must continue and complete it. Don't suggest to others the antibiotics which were useful to us. यानंतर आपण उपद्रवी सूक्ष्मजीव हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी माहिती घेणार आहोत. आपण पाहिले काही सूक्ष्मजीव हे आपल्यासाठी उपयोगी असतात, तसेच काही सूक्ष्मजीव हे अपायकारकही असतात, आपल्याला ते हानी पोहोचवतात. अशा अपायकारक सूक्ष्मजीवांना आपण उपद्रवी सूक्ष्मजीव हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. ॲज वी ऑलरेडी नो, microorganisms which causes harm to us are called harmful microorganisms. तर सर्वप्रथम आपण कवक, फंगी या उपद्रवी सूक्ष्मजीवाची माहिती बघू. कवके म्हणजे फंगी. तुम्ही सर्वांनी कवक पाहिला असेलच. हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात, बिया असतात. पावसाळ्यात चामडी वस्तू, गोणपाट यांवर बुरशी जमा होते. कवकांचे तंतू आणि बीजाणू त्यावर दिसतात. अशा बुरशी आलेल्या वस्तू लवकर खराब होतात, बरोबर. त्यामुळे या वस्तू आपण वापरू शकत नाही. पण या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खराब होत नाही, कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हवेतील आर्द्रता खूप कमी असते. त्यामुळं कवक, फंगी वाढू शकत नाहीत आणि या कवकांच्या बीजाणूंना ओलावा मिळाल्यावर ते सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर रुजतात आणि यांपासूनच ते स्वतःचं अन्न मिळवतात. तसेच पोषण, प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो आणि फार काळ टिकत नाही. म्हणूनच बुरशी लागलेले कापड, गोणपाट, चमड्याच्या चपला, बूट, पाकिटे लवकर खराब होतात. तसेच लाकडी वस्तूही खराब होतात. मुलांनो, तुम्ही घरांमध्ये लोणचं किंवा मुरांब्याची बरणी जर उघडली तर आतमध्ये काळी पूड किंवा पांढऱ्या चकत्या पाहिल्या असतीलच. तर ती बुरशी असते, आपल्याला माहिती आहे. असे बुरशी असलेले पदार्थ खाण्यास योग्य नसतात. असे पदार्थ खाऊ नयेत, फेकून द्यावेत. कारण या पदार्थांमध्ये बुरशीकडून
मायकोटॉक्सिनस ही विषारी रसायने अन्नात मिसळली जातात. त्यामुळे असे अन्न शरीरासाठी हानिकारक होऊ शकते. म्हणून ते अन्न आपण खाऊ नये. लोणची, मुरांबे यांसारख्या पदार्थांप्रमाणेच जॅम, सॉस, चटण्या अशा ओलसर पदार्थांतही कवकांच्या विविध प्रजाती आढळतात. या अन्नातील पोषक द्रव्ये शोषून स्वतःची वाढ आणि पोषण करतात. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? Microscopic pores of fungi are present in the air. If there is sufficient moisture, spores germinate on the cotton fabrics, gunny bags म्हणजे गोणपाट, leather, wooden atoms, etc. The fungal hyphae, a fibrous of fungus, penetrate deep into the material to obtain nutrition and to reproduce. This causes the materials to wear and become weak. As a result, gunny bags, leather items like shoes, purses, belts, etc., on which fungi have grown, do not last long. म्हणून बुरशी लागलेल्या वस्तू जास्त काळ टिकत नाहीत. वुडन ॲटम्स also get spoiled. Spoiled म्हणजे नाश होणे, खराब होणे. Sometimes you may notice a black powder or white disc floating on the pickle म्हणजे लोणचे or muramba when jar is open after a long time. What exactly this? So this is fungus and the food on which fungus have grown as bad or harmful for our body. ओके, पुढे आहे क्लॉस्ट्रिडियम. आता आपण क्लॉस्ट्रिडियम या उपद्रवी सूक्ष्मजीवाबद्दल माहिती घेऊ. तुम्ही कधी एखाद्या समारंभात जेवणाच्या पंक्तीत अन्नातून विषबाधा, फूड पॉयझनिंग झाल्याचे ऐकले असेल. असे अन्न विषारी झाल्यामुळे विषबाधा होते. पण आपल्याला असा प्रश्न पडतो की हे अन्न अचानक विषारी कसे बनते? तर हे शिजवलेले अन्न खराब करणारे क्लॉस्ट्रिडियम जीवाणू असतात. हे जीवाणू दंडाकृती आकाराचे असतात. ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराचे बीजाणू म्हणजेच एंडोस्पोर तयार करतात. या जीवाणूंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऑक्सिजनचे हवेतील प्रमाण सहन करू शकत नाहीत. ते विनॉक्सी म्हणजेच ऑक्सिजन नसेल तेथे आढळतात आणि ऑक्सिजनशिवाय ते ऊर्जा निर्मितीही करतात. या जीवाणूंच्या 100 प्रजाती आढळतात. त्यातील काही मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या शरीरात अन्नमार्गात आढळतात. ही आकृती बघा. यात क्लॉस्ट्रिडियम जीवाणूचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. या सर्वांचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की त्या सर्वांचा आकार दंडाकृतीचा आहे. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपली की क्लॉस्ट्रिडियम जीवाणूंची वाढण्याची शक्यता असते आणि आपण असे पदार्थ खाल्ले की शरीराला हानी पोहोचू शकते. विषबाधा, उलट्या, जुलाब होऊ शकतात. ओके. Sometimes cases of food poisoning occur during community feast. How does the food become poisonous all of a sudden? हे फूड पॉयझनस म्हणजे विषारी कसं होत असेल? The bacteria which spoil cooked food like this are Clostridium. Out of about 100 different species of this bacterium, some are free living in the soil, whereas some live in the alimentary canal of humans and other animals. बघा, काही क्लॉस्ट्रिडियमच्या जाती सॉईलमध्ये आढळतात तर काही ह्युमन्सच्या अलिमेंटरी कॅनलमध्ये म्हणजे अन्नमार्गात आढळतात. These bacteria are rod-shaped and produce bottle-shaped endospores in adverse condition. One special characteristic of these bacteria is that they cannot withstand normal oxygen level of the air because they grow in anaerobic conditions. बघा, हे क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया अनॅरोबिक कंडिशनमध्ये म्हणजेच ऑक्सिजन लेव्हल कमी असणाऱ्या ठिकाणी जगतात. त्यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ओके. आता अजून काही रोगकारक सूक्ष्मजीवांचे अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती बघू.
मुलांनो, आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच आजार होतात का? तर नाही. इतर अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवक यांसारखे सूक्ष्मजीवही अनेक रोगांसाठी कारणीभूत आहेत. आपण जीवाणूंविषयी माहिती पाहिली, बरोबर? जीवाणूंपेक्षा लहान असणारे विषाणूही तुम्हाला माहीत आहेत. आता हे बाकीचे सूक्ष्मजीव आपल्यासाठी कसे हानिकारक आहेत ते पाहू. बघा, एड्स हा रोग विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचे दूध यामधून होतो. हा रोग होऊ नये म्हणून आपण एकदा वापरलेले इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा वापरू नयेत. तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत, बरोबर? ओके. आता दुसरा रोग आहे कावीळ. हा रोग विषाणूंमुळेच होतो. या रोगाचा प्रसार दूषित अन्न, पाणी यांमधून होतो. हा रोग होऊ नये म्हणून स्वच्छ गाळलेले पाणी प्यावे, तसेच झाकून ठेवलेले अन्न खावे. तिसरा आहे इन्फ्लुएन्झा. हा रोग विषाणूंमुळेच होतो. याचा प्रसार रोग झालेल्या व्यक्तीचा संपर्क आल्याने होतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने आपण रोग्याशी संपर्क टाळावा, तसेच स्वच्छता राखावी. गोवर कांजण्या हा रोगही विषाणूंमुळेच होतो. आता हा रोग्याशी संपर्क आल्याने आपल्याला होऊ शकतो. त्यासाठी निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न घ्यावे, तसेच लसीकरण करून घ्यावे व रोग्याशी संपर्क टाळावा. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू हे रोगही विषाणूंमुळेच होतात. या रोगाचा प्रसार रोगी पक्षी, प्राणी यांमुळे हा रोग पसरतो. या रोगाचा प्रसार होतो. आता हा रोग होऊ नये म्हणून स्वच्छता आपण ठेवायलाच हवी, तसेच योग्य रीतीने शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे. डेंगी ताप म्हणजेच डेंगू हा रोगही विषाणूंमुळे होतो. आता या रोगाचा प्रसार डासांच्या दंशामुळे होतो. डास चावल्यामुळे हा रोग होतो. हा रोग होऊ नये म्हणून आपण परिसराची स्वच्छता ठेवावी, पाणी साठू देऊ नये, तसेच डासांवर नियंत्रण ठेवावे. निमोनिया हा रोग जीवाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंबांमुळे होतो. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे. रोग्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कुष्ठरोग हा रोग जीवाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोग्याशी दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने होतो. त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची? तर हा रोग होऊ नये म्हणून आपण रोग्याशी संपर्क टाळला पाहिजे. त्याच्या वस्तू वापरणं टाळलं पाहिजे. कॉलरा हा रोगही जीवाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित अन्न व पाण्याद्वारे होतो. मग आपण हा रोग टाळण्यासाठी स्वच्छ अन्न व पाणी घेतलं पाहिजे. हिवताप, मलेरिया हा रोग आदिजीवांमुळे होतो. याचा प्रसार परिसर अस्वच्छ असल्याने होतो, तसेच डास चावल्यानेही होतो. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आपण परिसराची स्वच्छता ठेवावी, पाणी साठू देऊ नये, तसेच डासांवर नियंत्रण ठेवावे. आता शेवटचा बघा रोग आहे केसातील कोंडा किंवा नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे हे सर्व कवकांमुळे होतात. हा रोग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिल्याने याचा प्रसार होतो. मग त्यासाठी स्वच्छता राखणे, रोग्यांशी संपर्क टाळणे महत्त्वाचे आहे. हे रोग टाळण्यासाठी आपल्याला स्वतःची स्वच्छता राखणे गरजेचे आहे, तसेच रोग्याशी संपर्क टाळला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे सर्व रोग टाळू शकतो. सो अदर हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स डू ओनली द क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस? बघा, अदर काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, virus, protozoa and fungi are also responsible for different diseases that affect humans. You may have learnt about viruses which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cells. हे आपण आधी पाहिले, बरोबर? Let us see how they are harmful to us.
हा चार्ट बघा, समजून घ्या. फर्स्ट डिसीज आहे एड्स. दिस इज कॉज्ड बाय व्हायरस अँड स्प्रेड थ्रू ब्लड अँड semen of infected person and milk of mother suffering from AIDS. आता यासाठी प्रिव्हेन्शन मेजर काय करायचं? सेफ सेक्स्युअल कॉन्टॅक्ट अँड अवॉइड रियूज ऑफ नीडल्स अँड इंजेक्शन्स. ओके. सेकंड आहे हिपेटायटिस विच इज कॉज्ड बाय व्हायरस अँड स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड. सो we have to drink clean and filtered water, and also proper storage of food is important. Okay. Third आहे influenza, also caused by virus. Its mode of infection is contact with infected person, and the preventive measures are personal hygiene and avoiding contact with infected persons. Okay. Next, measles and chickenpox. These are spread by virus. Mode of infection is through contact with infected persons. We should do vaccination and drink uncontaminated water. Clean food should be eaten. Next, bird flu, swine flu. These are also caused by virus and spread through contact with infected birds and animals. So we have to take care of personal hygiene and eat properly cooked meat. Then dengue. It is also caused due to virus which are spread by mosquito bite, female anopheles mosquito bite. बरोबर. So preventive measures are cleanliness of surrounding, प्रिव्हेंटिव्ह स्टॅग्नेशन ऑफ वॉटर म्हणजे पाणी साठू देऊ नये, मॉस्किटो कंट्रोल. देन न्यूमोनिया. धिस ऑल्सो कॉज्ड बाय बॅक्टेरिया अँड मोड ऑफ इन्फेक्शन इज ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन अँड द प्रिव्हेन्शन इज वॅक्सिनेशन, लसीकरण, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ओके. देन leprosy, again caused by bacteria due to long-term contact with infected person. So avoiding contact with infected person and their belonging is the preventive measures, right? Next आहे cholera, also caused due to bacteria through contaminated food and water. दूषित अन्न पाण्यामुळे तो पसरतो. So we have to eat clean food and drink clean water. Then malaria. This is caused by protozoa and spread through mosquito bite. Unclean surrounding. So we have to take care of cleanliness of surrounding, then prevention of stagnation of water and controlation mosquitoes. Okay. लास्ट आहे डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म, स्कॅबिज. आता हे डिसीज फंगीमुळे होतात अँड आर स्प्रेड थ्रू कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन और हिज और हर बिलॉंगिंग्स लाईक क्लोथ्स. इन्फेक्टेड पर्सनचे कपडे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की इन्फेक्शन होऊ शकतं. सो वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर पर्सनल हायजीन अँड ऑल्सो अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ओके. मुलांनो, इथं काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे शोधा. ओके. बघा, तर आज आपण प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्याचे प्रकार, पेनिसिलिन या प्रतिजैविकाची माहिती बघितली. तसेच ही प्रतिजैविके अँटीबायोटिक्स वापरताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा बघितलं. बरोबर. तसेच कवके, फंगी, क्लॉस्ट्रेडियम या उपद्रवी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सविषयीही माहिती घेतली. तसेच अजून काही रोग पसरवणाऱ्या सूक्ष्मजीव, त्यांचा प्रसार कसा होतो आणि त्यांवर प्रतिबंध कसा करायचा हे बघितलं. ओके. खूप इझी आहे. पाठाचे वाचन करा. आज आपला हा चॅप्टर कंप्लीट झाला आहे. स्वाध्याय एक्सरसाइज लिहा. पुढील पाठही खूप सोपा आहे,
त्याचेही वाचन करा. ओके, धन्यवाद.